तर रामकृष्ण हरी मित्रांनो. तर गड्यांसोबत आम्ही आलतो माळीनगरच्या टाकीव. तर टाकीव झोपल्यात गडी आता. फकाट फकाट झाल्यात. साईचा शब्द फकाट. लय खतरनाक झाल्यात फकाट. क्वालिटी शे. इकडे बघा व्ह्यू व्ह्यू बघू शकताय. माळीनगरचा व्ह्यू आहे. तर गड्यांनो उठायचं बघा आता. उठ उठ साड्या ए परत्या उठ चला. याच्यात राहायला उघडं चो हल्या केवढा यो बघा. यो बिल्डर आहे आमच्या टीम मधला. हे पकवाज वादक आहेत आणि ही काय 5 किलोमीटर. किती किलोमीटर? 5. ती आजच 5 किलोमीटरची प्रिंट आणून आल्यामुळं त्या जरा पायाला इंजुरी झाली. आणि हे टाळकरी महाराज. तर इकडे बघा सगळे आता. इकडे बघा आहे. हा तरी ही बघा आम्ही. नमस्कार. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग. आणि आजचा ब्लॉग एवढ्यात नाही संपणार ब्लॉग. आमचा ब्लॉग 1 मिनिटाचा नसतोय, मोठा असतोय. तर दणक्यात विषय ही आहे टाकी. टाकी लय खोल आहे. फामात मला मोबाईल पडला बघा टाकी. बघा एवढी मोठी टाकी. इकडं मागचा येऊ संडासला बसतात माणसं पण आता नाही धावती. आता असं खालून वाकून इकडं हा गड्या हो वापरतीन. हा चांगले घरच्या उडी टाक उडी टाक टाक उडी टाक. चांगले चांगले उदे उदे प्रतीक. इकडं विषय टॉपचा झालाय. हा इथं कारंज पण केलं ह्यांनी आता, नाहीतर विषय लय मोठा झाला असता. हम खडे तो साला सरकार से बडे. ये वाक्य घनश्याम का है. घनश्याम है ऐसा झंडू मामला का था. झंडू माम पगलू है घनश्याम. साईडा कोण आहे. झंडू माम लावून व्यायाम करतो घनश्याम. आणि हे 5 किलोमीटर वाला बंद आहे ना, खूपच धावतो. तर इथं ते टाकीचं पाणी फिल्टरचा विषय आहे. हो टाकी बघा. ही टाकी. हा असा विषय टाकीचा. साईराज महाराजांपाशी टाकीचा कॉन्टॅक्ट आहे. ही बघा टाकी दाखव. टाकी दाखव. ही सगळी टाकी आमच्या सायराज तिकडे दाखव. सायराज जुन्या टाक्यांचं सगळं असं मटेरियल खाली टाकून नवीन टाके बनवून नवीन टाक्या. आणि ही बी टाकी परत पाडू शकतात. तर बघा इथं फिल्टरचा विषय सगळा खाली. ही नळ बोळ बिळ केल्या. संडाच्या नाही टाक्या. ही पाण्याच्या टाक्यात व्यवस्थितपणे तर मॅनेजमेंट आहे यांचं. नितीन गडकरी साहेबांनी असं नियोजन केलंय. ही बी लय मोठी टाकी. लय मोठी. बाहेर पडलं बिडलं म्हणजे. इकडे बघा इकडे बघा. हा तरी आम्ही गड्या पडता बिडता नाही. हा हो इकडे बघा पडते. कामाची क्वालिटी क्वांटिटी कशी असती. काम पुरेपूर वापर घेऊन घ्या आमचा. 250 रुपये घरी बाजरी तंदूर ओनली डावारा. इथं इरीट डावारा का. इरीट 130 रुपये शेवगा थाळी. ओय हो शेवगा एक तंदूर. शेवगा बिवगा 250 रुपये. शेवगा बिवगा ठीक आहे. हॉटेल टाकीचा विषय. टाकीचा काय काम आहे. टाकीचं काम हे साईराजने केलंय. काम कसं काय सांगा क्वालिटी कमेंट करून सांगा सगळं व्यवस्थित. ही बिगारी 200 रुपये हाजरीवाला बिगारी. ही म्हैस आहे प्रत्येक 5 किलोमीटर भेटा. ही माझी मैत्रीण आहे. सोबत भेटा. दिंड्या थांबल्यात मुक्कामाला. हे वातावरण केलंय. किटली दिंडी काय माहित नाही, पण आमचा दुपारचा मुक्काम इथं आहे माळीनगरमध्ये. तर आम्ही आपलं असंच
घनश्याम सोबत टाकीव गेली तू झोपाय. घनश्यामला लय झोप लागली पण आता जेव्हा आणलंय त्याला उठवून आधीच गाड्याला एक चपाती खाल्ल्या की किती किती खातो चपात्या वाळू नाही ती लेंड्या घनश्याम किती चपात्या खातो गड्याला नाश्ता आहे का ना नाश्ता 4 वेळा करायला लागतो. दिंडीचा अन्न छत्रती काय म्हणतात की त्याला अन्नाचा गोटा जरा ढासाळलाय. बिशी दिली नाही तर राशी संपा बघा मग. आणि आम्हाला आता ते घनश्यामच्या तोंडाकडे बघून त्या बाबांनी मुतायला जाऊन दिलं नाही त्यांच्या रानात. ते म्हणले तुम्ही तिकडून टाकीकडनं आलाय नाही तुमचं झेंडू लावून पाणी असतं झेंडू लावून पाणी आहे त्या. तर ही आमचा 5वा मेंबर आहे. तर तुम्हाला कसं वाटतंय महाराज भेटून? मस्त वाटते माऊली. जोरात बोला जरा. मस्त वाटते माऊली बोला. मस्त वाटते ना. जेवण झालं आता बस माऊली. बरं चालतंय आम्ही बी जेवतो आता इकडे दिंडी.